शेवटचे मॅच आहे. शेवटच्या मॅचसाठी मात्र जे प्रोफेशनल पंच आहेत मंगेश आणि जगदीश हे असतील. चला मॅन ऑफ द मॅच नक्कीच मी इथं पाहिलं गेलं बटर कोण आहे हिच्या आयला काय पण नाव ठेवता तुम्ही. चायमध्ये घा त्याला आता सकाळ उजेडलंय. कुठला रे बटर खारा आहे का गोड आहे. चला बटर या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी. दीपक आयोजक आपण बटरला द्या मॅन ऑफ द मॅच. चला टाइमपास करू नका हुमगाव टीम. प्रथम गोलंदाजी मार्कवरती रोशनला पाहतोय आपण. सामोरे फलंदाज एक छोटा पॅकेट बडा धमाका. छोटा पॅकेज बडा धमाका मी सांगितलं ना. आणि त्या छोटा पॅकेट आणि बडा धमाका दाखवून दिलाय. पहिल्याच चेंडावरती क्रॉस द लाईन फटका येतोय चौकार. क्या बात है. गॅप मध्ये चेंडू गेला तर चौकार होता. परंतु जबरदस्त झेल स्लिपला स्लिप पॉईंटच्या क्षेत्ररक्षकाने. मी मंगासमधून पाहिलं होतं की हुमगाव टीमच्या खेळाडूंना क्षेत्ररक्षकांना झेल टिपता येत नव्हते. परंतु आता सुरेख झेल टिपला तुमचा सागर. लोक लावू आम्हाला इथं कंटाळा येतात त्याचं लावायच्या त्या टायमाला झोपलेत हे. जेव्हा पब्लिक होती तेव्हा लावायचं ना. आता हा चेंडू रिओ घेतलेला आहे. दोन्ही 12वे खेळाडू इथे थांबायचे आहेत. फ्री डिलिव्हरी सरळ नाही. फ्री डिलिव्हरी तर मात्र दांडी गोल केले. इथे दर्शनने सुद्धा सराव करणं गरजेचं आहे. थोडासा वेळ आपल्या टीमसाठी देणं गरजेचं आहे. भरपूर वेळ दिला तुम्ही भिसेगाव संघासाठी. अजून सराव आता पासून लांब आहेत. दोन दोन ड्युट्या करतायत. नक्कीच पैसा भरपूर कमवायचा आम्हाला. हॅलो. इथं बॅटचा आणि चेंडूचा संपर्कात नाहीत. सुरेख गोलंदाजी होते. पहिला फटका खाल्ला होता. त्यानंतर मात्र कमबॅकिंग गोलंदाजी पाहायला मिळते. ती मात्र रोशन या गोलंदाजाकडून अप्रतिम गोलंदाजी. अचूक टप्प्यावरती मारा केला जातोय. कुठेतरी सागरला स्ट्राईक देणं गरजेचं होतं. परंतु निमी ओव्हर ह्या गोलंदाजांनी खाऊन टाकली आणि सागर काही टिप्स देत नाही. पंचांनी ओव्हर केलेली आहे इकडे. आणि चेंडू हातात असला तर विकेट तसा देत नाहीये. कारण तशी धावी देत नाही तर विकेट देणं काय गरजेचं आहे.
यष्टरच्या हातामध्ये जर चेंडू विसावला तर बॅट्समन थोडा पुढे जात असेल किंवा ओव्हर संपले असेल तरीही जर अपील केल्याने आपण विकेट मागतो तो तसा विकेट देता येणार नाही, कारण मग त्याची धाव पण देणं गरजेचं आहे. जेव्हा स्ट्राईक घेण्यासाठी फलंदाज धावतोय खालचा आणि अष्टकच्या हातामध्ये जर चेंडू असला तरी स्ट्राईक धरता येत नाही, ते गृहीत धरता येत नाही. तर मग तसा आऊटही नसावा. इथं पाहतोय आपण पहिल्या षटकामध्ये धावफलकावरती धावा लागल्यात 4. काय कोंढाण्याच्या संघाची जी परिस्थिती झाली होती तशीच परिस्थिती होती की काय, परंतु सागरने मात्र काहीतरी करामत करावा लागेल. 6 चेंडूमध्ये 2 तरी फटके येणं गरजेचं आहे. आत्ताशी कॅच पकडली बघा. मंगासूनचे हे झेल पकडत नव्हते, तिथे एक झेल टिपला, इथे एक झेल टिपला. जास्त झेल तर ह्या क्रॉस द लाईनलाच झेल सोडत होते. आता क्षेत्ररक्षण चेंज केले वाटतं. क्षेत्ररक्षण चेंज केले का? हां, फेरबदल केले आणि मोठा फलंदाज बाद झालाय. नक्कीच इथे पाहतोय आपण थोड्याशा अडचणीने सापडलाय भिशेगाव संघ. आउट कोण आहे पंच? दर्शन आहे का? मग एक काम करा, हाच बॅट्समन वरती असेल. नवीन बॅट्समन खाली, कारण त्या फलंदाजाने स्ट्राईक सोडलेली नाही. मग तो आउट ना. इकडे लावा ना, इकडे पण लावा, तिकडून इकडे पण खेळा ना. स्ट्राईक चेंज झाले का? नवीन बॅट्समन स्ट्राईक इकडे आउट झालं. मग तेच मी सांगतो त्याला मग माईक मध्ये. किती झाले? 7 धावा. चेंडू किती झाले? अजून 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. फटका चांगला खेचला होता सागरने. चौथीला आउट झालाय, चौथीला, आणि पहिला चौकार. टेन्शन घेऊ नका, स्कोरर आहे केटीसी लाईव्ह. सर्व आपला रन रेट मात्र कैद करतायत. चांगला फटका आहे त्या दिशेला. क्षेत्ररक्षक आता झेलचे प्रत्येक खेळाडू आता झेल टिपायला लागलाय. काहीतरी नशिबाचे साथ देत असताना मात्र पाहायला मिळते हुमगाव टीमला. तिसरी धाव घेताना बाद आहे ना? तिसरी. चल 2 धावा क्या ऍड करायच्या आहेत. नऊ धावा धापलकावरती.
2 चेंडू शिल्लक, एखादा फटका येणं गरजेचं असेल आणि आलाय इथे 2 धावा मिळणार का पाहूया. दुसरीचा प्रयत्न आणि चांगल्या एंडला फेकी. अरे आता एसटी रक्षक पण पडतोय ना धरतोय लगेच कॅच करतोय. एक धाव कम्प्लीट झाली. 10 धावा धापलकावरती. चांगली सुरेख गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षक आता होतंय. मी स्वतः जे पाहतोय पहिल्या सामन्यापासून काहीच होत नव्हतं. कुठे यष्टीरक्षक इकडून डोईच्या वरून चेंडू सोडायचा, कुठून तिकडून चेंडू सोडायचा. इथं लेफ्ट साईडला कुठले सिंपल कॅच सुटत होत्या, ऑफ सर्कलमध्ये कॅच सुटत होत्या. तशी धाव नाहीये, तशी धाव नाहीये. चला 11 धावींची गरज असेल. 12 चेंडू आणि 11 धावा. तिथे पण बाळा करू याच्यामध्ये ते पण कर. दर दिवसाचं मी जो जाईल ना टीम त्याचा दर दिवशी काढून ठेवतो काय टोटल आहे ते, म्हणजे नंतर लास्टला टेन्शन नाही राहणार. हो बरोबर ना, दिवसाचं काढून ठेवायचं डायरेक्ट. एक 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 विकेटला 5 रन आहे ते 5 पॉइंट. हा एक म्हणजे एक विकेटला 5 रन. हा तेच त्याला सांगतो. हॅलो येणारे 12 चेंडू आणि 11 धाव्यांची गरज या स्पर्धेमध्ये. या चेस्कावरती नाव कोरण्यासाठी पाहूया बिशेगाव या 11 धावा रोखण्यामध्ये यशस्वी गोलंदाज होतील का रमेश आणि सागर. आणि रोशन सारखा मातबदार फलंदाज आहे, तर इथं रोशनला तुम्हाला बात करावं लागेल तरच तुम्ही पुढे. आणि इथं पहिल्या चेंडूवरती क्रॉस द लाईन, परंतु क्षेत्ररक्षक आहे इथं. धोक्याची घंटा. काय घडलंय मैदानामध्ये, चुकीला माफी नाही. भरतच्या हातात जर हा चेंडू आला असता तर नक्कीच इथं रोशन्सला मात्र परतावं लागलं असतं. 1 धाव 2 धावा वाचल्या असत्या आणि विकेट मिळवला असता, मोठा विकेट भेटला असता. 3 धावा खर्च झाल्यात. हे षटक मात्र अप्रतिम असेल. ह्या षटकावरती जबाबदारी आहे.
स्ट्राईक मिळते रोशनला. इथं 4-5 धावा तरी सागरला ठेवणं गरजेचं आहे. मागच्या सामन्यामध्ये अप्रतिम गोलंदाजी केली, फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या. इथं 2 चेंडूचा खेळ झाला, 4 धावा खर्च झाल्यात. सुरेख चेंडू, अष्टम लाईन. इथे संधीचं सोनं करावं लागेल होमगाव टीमला, त्याचा प्रयत्न चालू आहे. फुलटो हा चेंडू, हा षटकाराचा चेंडू होता रोशन. सागर नक्कीच मॅच सोडशील जर कॅच केलीच नाही तर. 8 चेंडू आणि 6 धाब्यांची गरज. अप्रतिम फटका, पायामध्ये चेंडू टाकला होता, क्षेत्ररक्षक आहे त्या दिशेला. 2 धावा कंप्लीट झाल्यात. 7 चेंडू आणि 4 धाब्यांची गरज. घ्या विजय, आणि तो विजय